नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी रुचा गद्रे आपलं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ शके 1948 अर्थात 23 जून 2026. मंडळी, वनशेतीमध्ये हंगामी आणि बारमाही पिकांबरोबर फायदेशीर झाडांची लागवड केली जाते. पडीक, बरड आणि नापीक जमिनी वनशेतीसाठी उपयुक्त असतात. सध्याच्या स्थितीमध्ये वनशेती शाश्वत उत्पन्नाचं साधन आहे. आज आपण पर्यावरणपूरक वनशेतीच्या पद्धती कोणत्या आहेत त्याची माहिती करून घेऊया डॉक्टर अजय राणे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केले गायत्री भरणकर यांनी. मंडळी नमस्कार. मंडळी, पर्यावरणपूरक वनशेती पद्धती याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील वनशास्त्र विभागातले प्राध्यापक डॉक्टर अजय राणे यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग आज आपण त्यांच्याकडूनच या वनशेती पद्धतीविषयी माहिती करून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, सुरुवातीला सांगा की पर्यावरणाचा समतोल राखणं हे जे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामध्ये वनांचा किंवा जंगलांचा काय मुख्य रोल आहे किंवा काय त्यामुळे फायदा होतो? पर्यावरण म्हणजे काय? आपल्या ज्या अवतीभोवती जो काय आपल्याकडे जो परिसर आहे तो पर्यावरण आहे. आपल्या घराबाजूला जो परिसर आहे, रस्ता असेल, आपला जो सोसायटी असेल, बिल्डिंगची, शेती असेल किंवा जंगल असेल, ह्या सर्व ठिकाणी जे कॉमन जो घटक आहे तो आहे वृक्ष. वृक्षापासूनच जंगल किंवा वन तयार होतं. ह्या संपूर्ण वनाचा जो मूलभूत जो कार्य असतो ते आहे मृद आणि जलसंवर्धन. जो आपल्याकडे पाऊस पडतो त्या सर्व पावसाचं पाणी साठवणं आणि त्याचबरोबर माती धूप न होणे हे कार्य जंगल किंवा वन करत असतं. त्याचबरोबर वनापासून आम्हाला अनेक फायदे मिळत असतात. आपल्या घराशेजारी जर एक वृक्ष असेल त्यावरती येणारे फुले अथवा त्यावरती येणारे पक्षी आणि फळे ह्यापासून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. रस्त्यावर जात असताना आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर झाड असेल, झाडावर सावली आपल्याला मिळते, ते आपल्याला अतिशय चांगलं वातावरण निर्माण होते. म्हणजे पर्यावरणामध्ये वृक्ष असणे अतिशय महत्त्वाची बाब आहे. नक्कीच, खरं आहे. बरं, आता वनशेतीचा उल्लेख आपण केला आहे, तर काही क्षेत्र असतात ते खाजगी असतात, तर अशा ठिकाणी सुद्धा वनशेती करता येऊ शकते का? आपल्या कोकणामध्ये आपण जर पाहिलं तर जे काही ट्री कव्हर दिसते आम्हाला डोंगरामध्ये, ह्यामध्ये 90% क्षेत्र हा खाजगी मालकीचा आहे. शासकीय वन हे फक्त 10 किंवा 11% आहे. म्हणजे बरेचसे शेतकरी आपल्याकडचे ह्या क्षेत्राचं संवर्धन करत असतात. काही ठिकाणी शेतकरी बांधव ह्या क्षेत्राचा फळबाग लागवडमध्ये उपयोग करतात आणि ते करत असताना जे काय कमर्शियल वृक्ष आहेत, ऐन असेल, किंजळ असेल, आसाना असेल, जांभूळ, ताग ह्यांचं संवर्धन करतात. आणि अलीकडच्या काळामध्ये बांबू लागवडीवरती सरकारने खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. तर खाजगी क्षेत्रामध्ये शेतकरी वनशेतीसुद्धा करत आहेत. त्यामध्ये ज्या कमर्शियल जाती आहेत, उदाहरणार्थ खैर असेल, साग लागवड असेल, बांबू लागवड, अलीकडच्या काळामध्ये महोगनी, मिल्या डुबिया अशा काही कमर्शियल जातींची लागवड करून शेतकरी वनशेतीकडे वळत आहेत. म्हणजे खाजगी क्षेत्रात सुद्धा वनशेतीला प्रोत्साहन मिळू शकतं आणि शेतकरी करतातही. येस मॅडम. बरं सर, पर्यावरणाचा एकूण समतोल राखणं आणि ते करून वनशेती करणं हे शक्य होऊ शकतं का? हो मॅडम. आपल्याकडे जे काय लागवड आम्ही करत असतो की फळबाग लागवड आपण करतो, तर फळबाग लागवड करत असताना आपल्याला फळबाग झाडापासून आंबा असो, काजू असो उत्पन्न बऱ्यापैकी मिळत असतं. पण त्याचबरोबर आपण जर वनवृक्ष लागवड केली त्या क्षेत्रामध्ये, उदाहरणार्थ सुरंगीचे किंवा असे जाती आहेत ज्यांच्याकडे हनीबीज त्यामध्ये अट्रॅक्ट होतात सुरंगीमध्ये, त्या हनीबीजमुळे सुद्धा आंब्यामध्ये उत्पादन वाढतं, कारण पॉलिनेशन होऊन त्यामध्ये जास्त फळधारणा होते. असे काही अभ्यास केले गेलेले आहेत. आणि वनवृक्षामुळे काही पक्षी त्या झाडावरती येतात. त्या पक्षींच्यामुळे काही तिथे जे किडे वगैरे असतात, पेस्ट कंट्रोल सुद्धा झाडांमध्ये पाहिलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्या पारंपरिक फळ लागवडमध्ये किंवा भातशेतीमध्ये
उत्पादन वाढण्याचे हे जे प्रोसेस आहे हं. त्यामध्ये वनवृक्षांचा खूप मोठा हात आहे. म्हणजे लागवड करत असताना, शेती करत असताना आपण कृषी वानिकी पद्धत म्हणतो त्याला आपण, हं. जिथे आपण आपल्या बांधावरती किंवा कुंपणमध्ये काही वनशेतींची लागवड करत असतो. त्यामध्ये आपल्याला अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळत असतात. बरं सर, कितीही म्हटलं तरी आता शहरीकरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि जागा अपुरी पडल्यामुळे अनेक बिल्डिंग्स, सोसायट्या निर्माण होत आहेत. अशा वेळी सुद्धा किंवा स्वतंत्र बंगला म्हणजे छोटी छोटी जागा जिथे असेल तिथं परसबागेमध्ये या वनस्पतींचा काही समावेश करता येऊ शकतो का? नक्कीच मॅडम. जे फरसबाग जो कॉन्सेप्ट आहे हं. की आपल्याकडे जे क्षेत्र आहे हं. घरा अवतीभोवती, हं. तिथे काही वनस्पतींची लागवड करून आपल्याला त्यातून अनेक फायदे आपण घेऊ शकतो. उदाहरणतः आपल्या रोज घरात सकाळी पूजा करतो, पूजेला लागणारी फुलं असतात ती हो. लावतो आपण बरेच ठिकाणी. हं. आपल्या ज्या स्वयंपाकघरामध्ये लागणारे जे कढीपत्ता असेल किंवा हं. लिंबू असेल, हं. ही तिथे लावू शकतो आपण. हं. त्याचबरोबर त्यातनं काही आम्हाला फळे मिळतील. फणस आहे, जांभूळ आहे, हं. लहानचे करवंद आहे. गुढीसाठी बांबू लागणारा बांबू लागवड करू शकतो, हो. त्यामुळे एखादं बेड असावं. त्याचबरोबर काही मेडिसिनल प्लांट्स आहेत त्यामध्ये, हं. सुगंधी काही वनस्पती आहेत, हं. काही भाजीपाला आपण करू शकतो. सो फरसबागेमध्ये हा जो कॉन्सेप्ट आहे, हा सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि प्रत्येक नागरिकांनी आपल्या अवतीभोवती फरसबाग तयार करणे गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याकडे जे आरोग्य आहे आणि आपल्याकडे जो एक पॉझिटिव्हनेस आपल्यामध्ये येतो त्या फरसबागेमध्ये, आपला वेळही चांगला जातो त्यामध्ये त्या हं. फरसबागेच्या खरंय. अवतीभोवती. म्हणून प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराशेजारी किंवा सोसायटीमध्ये कॉमन जे एरिया असतो हं. तिथे लहान थोडेफार काही ना लागवड करून हं. आपल्याचा फायदा घ्यावा असं अपेक्षा आहे. बरं, मगाशी तुम्ही फळबागांमध्ये सुद्धा वनशेती करता येते असा उल्लेख केलात. तर यासाठी कोणते वनवृक्ष वापरावेत? सिंधू जिल्ह्यामध्ये काजू लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होते. हो. तर काजूच्या बाउंड्रीवरती बांबू लागवड हं. हा एक सुंदर एक मॉडेल आहे आपल्या शेतकऱ्यांनी उभारलेला. त्यात काय होतं, एखादा निसर्गामुळे उत्पादन घटलं काजूचं, हं. तर तो बांबूमध्ये त्याला पैसा मिळतो शेतकऱ्याला. हं. म्हणजे एक सप्लिमेंट करतो त्याला हं. उत्पन्नामध्ये. खरंय. असे काही वृक्ष आहेत. मगाशीच बोललो की सुरंगी लागवड जर आपण केली, आता असे काही वृक्ष आहेत त्यामध्ये मधमाशा त्यावर आकर्षण होतात. त्याच मधमाशामुळे ह्या ज्या आपले आंब्यामध्ये उत्पन्न वाढतं, कारण त्या पॉल्युशन करतात हं. त्या सुगंधी फुलांमुळे, बरं. सुरंगीमुळे. अशा काही वनस्पती जर आपण फळबागामध्ये लावल्यात तर निश्चित आपल्याला एक्स्ट्रा इन्कम मिळू शकतो. हं. वावडिंगसुद्धा आंतरपीक म्हणून चांगल्या प्रकारे लोक घेत आहेत, की प्रयत्न अच्छा. करत असतात की वावडिंग चांगलं फायदेशीर पीक आहे. असे काही मेडिसिनल प्लांट्स आपण जर लावले तरी त्यात फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळू शकतो. शहरी भागामध्ये खूप गर्दी असते, बिल्डिंग्स भरपूर असतात. तर अशा ठिकाणी वनशेती प्रॉपरली अशी करता येते का? अलीकडच्या काळामध्ये कॉमन जे एरिया असतात शहरी भागामध्ये, गार्डन्स असतील, पार्क्स असतील, इथे बरेचसे कॉन्सेप्ट राबवले गेले आहेत. त्यामध्ये इम्पॉर्टंट म्हटलं तर नक्षत्रवन असेल, म्हणजे हं. राशीप्रमाणे झाडं हो, हो. लावणे, स्मृतिवन असेल, आठवणी त्या झाडं लावणे, हं. चरक गार्डन असेल, म्हणजे मेडिसिनल प्लांट्स एक कलेक्शन असेल, बांबूसुद्धा लागवड केले गेलेले आहेत. ऑक्सिजन पार्कचा कॉन्सेप्ट आलेला आहे. त्यामध्ये झाडं अशी जे आहेत त्यांच्याकडे ऑक्सिजन खूप तयार होतं. हं. म्हणजे तिथे वॉकिंग एरियामध्ये ते लावतात. हे कॉन्सेप्ट आलेले आहेत. त्यामध्ये अर्बन फॉरेस्ट्री, हं. की काय म्हणतो आर्बोरिकल्चर, म्हणजे एक सायन्स आहे. त्यामध्ये ट्री केअर, म्हणजे जे झाडं असतात आपल्या रस्त्यावर किंवा पार्कमध्ये, हं. ह्यांची कशी काळजी घ्यायची, छाटणी कशी करायची, झाडं कशी न पडू नयेत, सावळी कशी जास्त मिळेल, हं. त्यांचे रोगराई कशी कंट्रोल होईल, हा एक मोठा सायन्स हं. अलीकडच्या काळामध्ये तयार होत आहे. आणि बरेचसे असे उद्योजक त्या भागात काम करत असतात. आपले मोठे मोठे महानगरपालिका आहेत, रत्नागिरी असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, इथे प्रत्येक ठिकाणी ट्री गार्डनवरती खूप मोठे एक्सपर्ट्स असतात. त्यांचं हे कामच असतं. आता सोसायटी असेल आपल्याकडे, एखादी गृहनिर्माण सोसायटी, तिथे जे कॉमन एरिया आहे तिथे मियावाकी प्लांटेशन करू शकतो आपण, म्हणजे गहन लागवड करू शकतो झाडांची, आणि तिथे बरेचसे पक्षी वगैरे येऊ शकतात. अशा अनेक ऑप्शन्स आपल्याकडे आहेत अर्बन फॉरेस्ट्रीमध्ये. ते आपण जर वापरलं तर निश्चित आपला जो परिसर आहे तो सुंदर होऊ शकतो. बरं, व्यावसायिकदृष्ट्या जर वनशेतीचा विचार करायचा झाला तर मग त्यामध्ये काय इन्क्लूड करावं? कोणत्या दृष्टीनं विचार करावा लोकांनी? कमर्शियल फॉरेस्ट्री म्हणजे व्यावसायिक वनशेती. हो.
अलीकडे खूप लोक तिथे वळत आहेत. हं, कारण आपल्याकडे पारंपरिक जे बाग लागवड आहे हं, त्यामध्ये आपल्याला खूप इंटेन्सिव्ह केअर लागतो, मॅनेजमेंट लागतो. हं. आणि बरेचसे आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडे अनेक अडचणी असतात की ते बरेचसे स्थलांतर आहे की नोकरी निमित्त बाहेर पडतात हो. गावापासून. त्या परिस्थितीत आपलं जे शेत जमीन आहे हं, त्याला एक प्लांटेशनमध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल हे लोक बघत आहेत. तर आपल्या कोकणामध्ये रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गमध्ये बरेचसे कात उद्योग मोठ्या प्रमाणात होतो. मग त्या कात उद्योगासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे तो खैर लाकूड आहे. हं, तो खैर लागवड ही मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. मला वाटतंय आपल्या भागामध्ये कमर्शियल जे कुठलं जर झाड असेल तर ते आहे खैर. खैरला मार्केट आहे. हं. आपल्याला कुठे विकायचं आहे माहीत आहे. दरही आपल्याला माहिती आहे त्याला काय मिळतो. तर खैर लागवड वाढली तर निश्चितच त्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे रेट मिळू शकतो. दुसरे जे कमर्शियल इमारत लाकूड जे फर्निचर लाकूड लागणारे जे आहेत ते सागवान आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. हो. पण जलद लाकूड जे येणारं आहे ते अकेशिया म्हणून एक वनस्पती आहे. त्याची डिमांड खूप वाढलेली आहे. कोल्हापूर, बँगलोर ह्या मोठ्या शहरांमध्ये सागाला पर्याय म्हणून ह्याला पाहायला गेलेलं आहे. अकेशिया ही 8-10 वर्षामध्ये येणारं जे लाकूड तयार होतं ते आपण जर केलं तर त्या मोठा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर जलद येणारं झाड आहे ते आहे नवीन जात आहे ते मिलिया डुबिया. त्याला पॅकेजिंग किंवा प्लायवूड निर्मितीला ह्याचा उपयोग होतो. ते पण 4थ्या वर्षी उत्पन्न येतं. ही पण लागवड आजकाल शेतकरी करत आहेत. त्याचबरोबरचे इतर जे कमर्शियल लाकूड आहेत, महोगनी असेल, शिवण असेल अथवा ऐन असेल, हे सुद्धा कमर्शियल आज डिमांड ह्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि बांबू लागवडसुद्धा आजकाल वनशेतीमध्ये होत आहे की शेतकरी जे आपल्याकडे जे खाजगी वनक्षेत्र आहेत त्यामध्ये किंवा फळबागामध्ये बांबूचा लागवड शेतकरी करत आहेत. ते असे हे आपल्याकडे अनेक कमर्शियल वनशेतीचे पर्याय आहेत. सर, मगाशी माहिती सांगताना तुम्ही सुरंगीचा उल्लेख केला. तर सुरंगी ही औषधी तर आहेच, पुन्हा सुगंध असल्यामुळे अत्तर निर्मिती किंवा अनेक गोष्टींमध्ये तिचा वापर होतो. अशा प्रकारच्या सुगंधी वनस्पतींची शेती किंवा दुसरा पर्याय म्हणजे औषधी सगळ्या ज्या वनस्पती आहेत त्यांची शेती आणि वनशेती याची अशी काही सांगड घालता येऊ शकते का? वनशेतीमध्ये सुगंधी आणि औषध शेती हं, हे अतिशय इम्पॉर्टंट घटक आहेत. औषधीमध्ये काय होतं आहे की शेतकरी बरेचसे आमच्याकडे येतात की आम्हाला शेती करायची औषधांची. तर प्रथम मार्केट हे अतिशय इम्पॉर्टंट आहे कुठल्याही ह्या शेतीमध्ये. कारण आपल्याला इतर भाजीपाल्यासारखं विकू शकत नाही कुठे आपण. त्याला स्पेसिफिक त्याला एक बाहेर असतो. हे शोधणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि दुसरे म्हणजे काय आहे की वाळवून ते मटेरियल विकलं गेलं पाहिजे. की आपण फक्त अडुळसा किंवा कोरफड लागवड केली तर त्यामध्ये फ्रेश फॉर्ममध्ये ते विकायला लागतं. आपल्याकडे मार्केट हा खूप लांब आहे. पुणे असेल, दिल्ली असेल, बँगलोर असेल. म्हणून आपण ड्राय फॉर्ममध्ये म्हणजे वाळवून असे विकणारे जर मटेरियल आपण जर विकलं तर फायदेशीर असतं. कोकणामध्ये पारंपरिक वावडिंगची विक्री किंवा उत्पादन हे नॅचरली करत असतो. ही जर वावडिंग शेती जर आपण केली तर आपल्याला निश्चित फायदा मिळतो. 4-5 वर्षी फळधारणा होते आणि दिवाळीमध्ये ती काढतो आणि 200 ते 1200 रुपये वावडिंगमधनं मिळते. आपल्याकडे अनेक जाती आहेत वावडिंगाच्या. तर वावडिंग शेती एक चांगला ऑप्शन शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. काही औषधी पिके हे 3 महिन्यामध्ये येतात, काही 8 महिन्यामध्ये येतात, तर काही 2 वर्षामध्ये, काही अनेक कालावधीमध्ये होतात. तर 2-3 महिन्यामध्ये येणारे जे पीक आहे ते आपल्याकडे अश्वगंधा आहे. म्हणजे पावसानंतर भात शेतीमध्ये आम्ही अश्वगंधा रबी क्रॉप म्हणून. दुसरं जे अतिशय महत्त्वाचं कॅश क्रॉप म्हणतो त्याला आपण पिंपळी शेती. इथे जिथे सावळी आपल्याकडे आहे म्हणजे सुपारी बाग असे नारळ बाग तिथे आपण पिंपळी शेती घेऊ शकतो. त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये मोरिंगा लीफ म्हणून एक कॉन्सेप्ट आलेला आहे. इथे तुम्हाला शेवग्याच्या पानांचा सुद्धा ड्राय केलेल्या खूप मोठी डिमांड आहे. अशी आपण जर एक लागवड केली शेवगा शेंगाची आणि आतमध्ये आपण जर हे पिंपळी शेती केली तर आपल्याला बराच फायदा मिळू शकतो. आणि ह्याच आंतरपीक म्हणून आपण जर माका असेल, तुमचं मेहंदी असेल, या केससाठी लागणारं जे सौंदर्यासाठी ते जे लावलं तर आपण अनेक फायदे त्यामध्ये होऊ शकतात. आणि वृक्षांमध्ये जर बघितलं आपण तर नागकेशर एक चांगलं वृक्ष आहे. त्या केशरपासून खूप मोठी डिमांड त्याला आहे. त्याचबरोबर तुमचं सीता अशोक असेल
तुमचं कडूकवट आहे, कडूकवटच्या बियापासून आपल्याकडे स्किन केअरला वापरतात. हं. आणि त्याचबरोबर जे तिरफळाचं म्हणतो तिसळ, हं. हे एक चांगलं पर्याय आहे. असे 4-5 कमर्शियल जे आपल्याकडे मार्केटेबल जे मटेरियल आहे ते हं. आपण इथे आणू शकतो. सुगंधीमध्ये जर पाहिलं तर आपण बरेचसे गवत वर्गीयाचे पिकं आहेत. तुमचे लेमनग्रास गवती चहा असेल, हं. तुमचं पामरोजा असेल किंवा तुमचं सुगंध तुळस आलेली आहे. बर. हे पावसावरती येणारे काही असे पिकं आहेत. हं. ह्याचं लागवड केली आणि ह्याच्यामध्ये एकच ऑप्शन आहे की आपल्याकडे स्वतःहून ते आपण तेल काढलं पाहिजे. लहानसं डिस्टिलेशन युनिट घेऊन आपण त्यातनं हं. ऑइल काढून विकलं पाहिजे. डायरेक्टली आपल्याला ते ड्राय फार्ममध्ये विकणं परवडत नाही. हं. म्हणून तेल काढायचं थोडंसं एक उपकरण घेतलं तर निश्चित आपल्याला चांगलं उत्पादन ह्या मेडिसिन प्लांट्समध्ये होऊ शकतं. आणि अलीकडच्या काळामध्ये दशमोलिष्ट म्हणून आपण त्यातले 5 वृक्ष प्रजाती आहेत. त्याच्या मुळांचा उपयोग त्यामध्ये होतो. हं. हं. त्यामध्ये अग्निमंत आहे, टेटू, शिवन, पाडळ, बेल या 5 वृक्षांचं मूळ लागतं त्या दशमोलिष्टमध्ये. अच्छा. त्याला म्हणतात बृहत पंचमूळ म्हणून म्हणतात. हं. दुसरं आहे हं. लघुपंचमूळ. लघुपंचमूळमध्ये झुडूप वगैरे ते मिळतात कुठे पण बृहत पंचमूळाची मुळं सहसा मिळत नाहीत. हं. म्हणून बऱ्याचशा ज्या कंपन्या आहेत त्याला ह्याची डिमांड खूप आहे. आणि दापोली कृषी विद्यापीठाने नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे. ते करून ही झाडांची घन लागवड करणे, हं. म्हणजे 1 फुटावर लागवड करायची आणि 18 महिन्यामध्ये तो जो अर्क आहे तो तयार होतो मुळामध्ये. अच्छा. तर शेतकऱ्यांनी 18 महिन्यात ती मुळं काढून विकायची आहेत. हं. हं. म्हणजे त्याला 100-200 रुपये किलो प्रमाणे हा मुळांची विक्री होते. हं. आपण हं. जेव्हा एखाद्या फळबाग असेल, तुम्ही आंतरपीक घ्या ह्या झाडांची आणि तुम्ही हे मुळं काढून विका हं. असं आम्ही म्हणतो. कारण दशमुळांची खूप डिमांड आहे रिष्टाची पूर्ण भारतामध्ये हं. आणि त्यांना बृहत पंचमुळं कमी पडतात. हं. आपण जर अशी लागवड केली तर आपल्याला निश्चित फायदा मिळू शकतो. बरं सर, आताची जी तरुण पिढी आहे त्यांनी या क्षेत्रात यावं किंवा या दृष्टीनं जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना? तर आपल्याकडे जे तरुण वर्ग आहे त्यांनी वनशेतीकडे वळावं. कारण कोकण हा निसर्गसंपन्न आपला भाग आहे. त्यामध्ये चांगला अभ्यास त्याचा करावा. वनशास्त्र आपल्याकडे पदवी आहे हं. दापोली कृषी विद्यापीठामध्ये. 12वी सायन्सनंतर MSc CET मार्फत आपली एंट्रन्स मार्फत आपल्याकडे मेरिटप्रमाणे BSc फॉरेस्ट्री हा एक डिग्री प्रोग्राम आहे. अच्छा. त्याचबरोबर MSc फॉरेस्ट्री आणि PhD फॉरेस्ट्री वनशास्त्रामध्ये आपण डिग्री देतो. आणि BScमध्ये काय शिकतो आपण की हे कसे आपण शेती करायची, मेडिसिनल प्लांट्स कसे तयार करायचे, हाऊ टू कल्टिवेट देम. त्याचबरोबर रोपवाटे कशी करायची. त्यामध्ये दुसरं आहे इकोटुरिझम, म्हणजे निसर्गाची कसा आपल्याला अभ्यास करावा. फळझाडे, फुलझाडांची ओळख करणे, आपले जे पक्षी प्राण्यांची ओळख करणे. त्याचबरोबर जे प्रोसेसिंग ॲस्पेक्ट्स आहेत, बांबू असेल, लाकूड असेल, मध निर्मिती असेल, अशा औषधांचं प्रोसेसिंग आपल्याला करता येते. आणि ह्या अभ्यासक्रमामध्ये एक वनशेती करण्यासाठी जे काय नॉलेज त्या विद्यार्थ्यांमध्ये मिळतं आणि त्याचा उपयोग करून ते आपला स्वतःचा उद्योग सुरू करतात. त्याचबरोबर आपली लागवड करू शकतात आपल्या शेतामध्ये. त्याचबरोबर त्यांना अनेक कंपन्यांमध्ये जॉबसुद्धा मिळू शकतो. हं. आणि त्यांच्यामध्ये नॉलेज तयार होतं. नॉलेज हे इम्पॉर्टंट आहे नक्कीच. की नॉलेजचा आपल्या एखादा विद्यार्थी गावातनं आला विद्यापीठामध्ये, तो गावातल्या लोकांना नवीन नॉलेज शकतो की हो. काय चाललंय, कसं चाललंय, आपण कसं काय केलं पाहिजे. हं. त्यामध्ये त्या क्षेत्राचा सुद्धा विकास चांगल्याप्रमाणे होतो. की भविष्य बघितलं तर कृषी आणि वनशेती हाच फ्युचर आहे, हे हं. शाश्वत आहे. आणि जर विद्यार्थ्यांनी ह्यावरती स्वतः अभ्यास केला, त्यावर माहिती घेतली तर त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो. खरं आहे. सर, वनशेतीमध्ये बांबूचा सुद्धा खूप उपयोग आहे. बांबू बहुगुणी पण आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? आपला जो पश्चिम घाट आहे, त्या पश्चिम घाटामध्ये कमर्शियल बांबू शेती हं. ही खूप आधीपासून होत आहे. अच्छा. सिंधुदुर्गमध्ये, रत्नागिरीमध्ये, पुण्यामधला जो भोरवेल्ला हं. पानशेतमधला एरिया आहे किंवा कोल्हापूरचा चंदगड आजरा हा जो हं. क्षेत्र आहे, परिसरामध्ये शेतकरी बांबू लागवड पारंपरिकरित्या करत आहेत. भारत सरकारने 2017मध्ये बांबू हे कृषी पीक म्हणून घोषित केलं. अगोदर बांबू हा वनपीक होता. हं. इथे तुम्हाला बांबू तोडण्यासाठी वाहतुकीला परवानग्या लागायच्या वन विभागाच्या. त्या भारत सरकारने 2017मध्ये रद्द हं. केला आणि बांबू हे गवत आहे आणि कृषी पीक म्हणून त्याला घोषित केलं. त्यानंतर
मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवड वाढत गेली आपल्या महाराष्ट्रामध्ये. हं. अनेक त्यामध्ये उद्योजक असतील, खाजगी रोपवाटिकेधारक असतील, अनेक शासकीय संस्थांनी कामं केलं आणि त्यातले काही व्यावसायिकदृष्ट्या मात्र बांबूच्या प्रजाती शोधल्या गेल्या. हं. आणि दापोली कृषी विद्यापीठाने ज्या स्थानिक जाती आहेत त्यात मानगा असेल, मेस, बोरबेट, मावळ मेस ह्या आपल्या पश्चिम घाटामधल्या कमर्शियल बांबूच्या प्रजाती आहेत त्यावरती काम केलं. अच्छा. अभिवृद्धी असेल, हं. लागवड तंत्रज्ञान असेल आणि रोपवाटिका निर्मितीवरती फोकस केला. ह्या पश्चिम घाटाच्या ज्या बांबूच्या प्रजाती आहेत त्यामध्ये बीजधारणा होत नाही. बरं. बीजधारणा होत नसल्याने रोपं करणे खूप अवघड काम आहे नवीन लागवडीसाठी. हं. पारंपरिक बांबूचा कंद काढून शेतकरी लावत असतात. कंदामध्ये काय अडचण होते, कंद मिळत नाही. हं. हो, शेतकरी कंद असा विकत नाही. दुसरं, रेट पण खूप महाग आहे कंदाचा. 200 रुपये 300 रुपये कंद असतो हं. आणि एका एकरला 450 बांबूची बेट लागतात. 450 कंद गोळा करणं हा खूप हेक्टिक वर्क असतो. खरं. म्हणून दापोली कृषी विद्यापीठाने एक 10 वर्षा अगोदर कांडी पद्धतीने रोपं निर्मिती करायची, बांबूचे कटिंग करून रोपं करायचं तंत्रज्ञान विकसित केलं. हं. आम्ही लाखो रोपं आम्ही तयार करून शेतकऱ्यांना वाटलेली आहे. ह्या कांडी पद्धतीने काय करतो आपण की एक बांबूचं जे 1 वर्षाचं बेट आहे ती काठी काढतो आम्ही आणि काठी जमिनीत अशी आडवी रोवतो. त्यातनं 6 महिन्यात ते रोप तयार होतात पेरापासून आणि ते पेर आपण पिशवीत भरून ते शेतकऱ्यांना वाटतो आणि ह्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांची लागवड ह्या भागात वाढत आहे. शासकीय योजना ज्या आहेत, अटल बांबू मिशन असेल किंवा श्रीरामजी असेल, मनरेगा असेल, ह्या मार्फतसुद्धा बांबू लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि खाजगी ज्या प्रजाती आहेत त्याची डिमांड खूप आहे शेतकऱ्यांमध्ये. किंवा राजापूरमध्ये बोरबेटची जात आहे, राजापूर त्या भागामध्ये त्यांना शेतकऱ्यांना बोरबेट जातींची रोपं पाहिजे. सिंधुदुर्गामध्ये मानग्याची रोपं पाहिजे लोकांना, मावळ मेस पाहिजे त्या पुणे एरियामध्ये. मग ह्या सर्वांसाठी जे टेक्नॉलॉजी आहे रोपनिर्मितीची ती आम्ही करत आहोत आणि रोपवाटिका उभारत आहोत शेतकऱ्यांकडे. आणि भविष्यामध्ये जर पाहिलं तर ह्या ज्या जाती आपल्या आहेत त्यात खूप पोटेन्शियल आहे आपल्या स्पेशली मानग्यामध्ये. मानग्याचं वैशिष्ट्य असं आहे की मानगा वाढतो सरळ आणि त्याच्या टेपरिंग म्हणजे कमी आहे बांबूमध्ये आणि त्याची वापर अनेक आहेत. म्हणजे बांबूचे 10 वेगवेगळे उपयोग असतात. म्हणजे फर्निचर असेल, स्ट्रक्चर, अगरबत्ती, खाद्य, त्या 10 पैकी 6 किंवा 7 मध्ये आपल्या मानगा बांबूचा उपयोग होतो. म्हणजे बहुउपयोगी मानगा बांबू आहे. त्याची लागवड जर वाढली तर शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने दापोली कृषी विद्यापीठामध्ये बांबूच्या प्रक्रियेवरती काम सुरू केलेलं आहे. बांबू टिश्यू कल्चर रोप निर्मिती आम्ही सुरू केलेलं आहे गेल्या वर्षीपासून. आणि प्रक्रियामध्ये आम्ही काय केलेलं आहे की बांबूपासून अगरबत्ती तयार करणे, बांबू तोडून अगरबत्ती उद्योग सुरू करणे, बांबूचे खाद्य म्हणजे बांबूचे कोंब असतात त्याचे वेगवेगळे पदार्थ करणे आम्ही सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर बांबूचे स्ट्रक्चर्स, बांधकाम आणि बांबूचे फर्निचर ह्यावरती आमच्याकडे पूर्णतः मशीन्स, उपकरणं उपलब्ध आहेत. आणि अलीकडे आम्ही बांबूचे प्लायवूडसुद्धा आम्ही निर्माणाचं प्लॅन केलेला आहे. त्या मशीनरी आलेल्या आहेत. तर आम्ही ह्या सर्वांसाठी एक बांबू कल्चर अँड प्रोसेसिंग नावाचं 6 महिन्याचं सर्टिफिकेट कोर्स सुरू केलेला आहे की जे आपले युवक असतील 8वी पास 10वी पास त्यांना आम्ही 6 महिन्याचं ट्रेनिंग देऊ बांबू लागवड, अभिवृद्धी आणि प्रक्रियेवरती. ह्यांची डिमांड बरेचशा बांबू उद्योजकांकडे आहे की त्यांच्याकडे मॅनपॉवर उपलब्ध नाही आहेत ह्या विषयाचे. ह्यातनं त्या लोकांना फायदा मिळेल की 10ची बॅच आहे, जानेवारीमध्ये सुरू होईल. जर कोणी इच्छुक असेल त्यांनी आमच्याकडे संपर्क साधावा. आणि आम्ही निशुल्कचं प्लॅन चाललं आहे की काही असे NGO आहेत, CSR फंड आहे किंवा सारथी आहे, ह्यामार्फत त्यांना आम्ही मोफत ट्रेनिंगचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. अच्छा, म्हणजे अतिशय चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही या क्षेत्रामध्ये सुद्धा. आणि मला असं वाटतं की युवकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. सर, आज आपण इथे आलात आणि पर्यावरणपूरक अशी वनशेती कशी करावी, त्याच्या पद्धती काय आहेत, याबद्दल अतिशय सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.
पर्यावरणपूरक वनशेती याविषयी डॉक्टर अजय राणे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.